1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 मध्ये तुम्हाला टॅक्स किती लागणार, तो पण न्यू रेजिमेनुसार. तर यात आपल्याला पहिले स्लॅब रेट बघावे लागतील. तर ते म्हणतात की पहिल्या 4 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स एकही रुपया पडणार नाही. पण 4 लाख ते 8 लाखपर्यंत असेल तर 5%, 8 लाख ते 12% असेल म्हणजे 12 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला त्यावर पडेल 10%. नंतर 12 लाख ते 16 लाखापर्यंत असेल तर त्याच्यावर तुम्हाला पडतील 15%. 16 लाख ते 20 लाखापर्यंत असतील तर त्यावर तुम्हाला पडतील 20%. आणि 20 लाख ते 24 लाख असतील तर त्यावर तुम्हाला पडतील 25%. आणि जर कधी 24 लाखाच्या वरती इन्कम असेल तर बट ऑबियसली 30% टॅक्स हा तुम्हाला पडणार. पण या न्यू रेजिमेमध्ये पण सुद्धा असं सांगितलं आहे की रिबेट तुम्हाला मिळणार. रिबेट म्हणजे काय की एक सर्टन लेवलच्या इन्कमपर्यंतच्या टॅक्सवर तुम्हाला इन्कमपर्यंतच्या जो टॅक्स होईल त्यावर तुम्हाला तो भरायचा नाही आहे. म्हणजे किती, 12 लाखापर्यंत. नवीन रेजिमेनुसार 12 लाखाच्या इन्कमप्रमाणे 12 लाखावर जो पण टॅक्स होईल तो तुम्हाला भरता येणार नाही, मीन्स भरायचाच नाही आहे. तो तुम्हाला सूट दिली आहे, रिबेट दिली आहे, तो होतो 60,000 रुपये. पण याच्यावर ओव्हरऑल छानपैकी कॅल्क्युलेशन्स हवं असेल तर तुम्ही आमच्या चॅनलवर या आणि तिथे आम्ही तुम्हाला स्पेशली एक्झाम्पल देऊन समजावू.